मुंबई उच्च न्यायालयाजवळ पार्क केलेल्या वाहनातून गॅस गळती झाली आहे। गाडीच्या सीएनजी किटमधून गॅस गळती झाल्याचं समोर आलंय। गॅस गळतीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेत। कार पार्किंग शेजारी मुंबई उच्च न्यायालय तसंच मुंबई विद्यापीठाच्या ऐतिहासिक इमारती असल्यानं परिसरात चिंतेचं वातावरण। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। कारच्या सीएनजी किटमधून गॅस गळती झाली आहे। मुंबई हायकोर्ट परिसरात ही गॅस गळती झालेली आहे। पार्क केलेल्या वाहनातून ही गॅस गळती झालेली आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। अग्निशमन दलाचं पथक सध्या घटनास्थळी दाखल झालेलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, कारच्या सीएनजी किटमधून गॅस गळती झालेली आहे। मुंबई हायकोर्ट परिसरात ही गॅस गळती झाली आहे। अगदी बरोबर आहे। मुंबई उच्च न्यायालयाचा हा परिसर आहे, त्याचबरोबर इतर मुख्य असे जे कार्यालय ते सुद्धा या ठिकाणी असतात आणि रोज हजारोच्या संख्येत या ठिकाणी अनेक लोक येत असतात। काही जण गाड्या घेऊन येत असतात आणि त्याचपैकी एक गाडी पार्क केलेली असताना गॅसवर ही गाडी होती, त्याच्यातून गॅस लीक व्हायला सुरुवात झाली। याची माहिती स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी अग्निशामक दलाला दिली। अग्निशामक दलाचे जवान या ठिकाणी पोहोचले आणि ही गॅस गळती जी आहे ती बंद केलेली आहे आता। परंतु या परिसरामध्ये जी पार्किंग केलेली असतात, गाड्या पार्क केलेल्या असतात, त्या पार्क केलेल्या गाड्यांमधून अशा प्रकारची असुरक्षितरित्या जर सीएनजी किट असेल तर त्यामुळे मोठा धोका या परिसराला उद्भवू शकतो। त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे आणि यापुढे जेव्हा पार्किंग केल्या जातात त्यावेळेस त्याच्याकडे लक्ष ठेवणं सुद्धा महत्वाचं आहे, कारण अतिशय हा जो परिसर आहे तो अतिशय गजबजलेला असतो आणि त्यातून कुठेतरी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते। त्यामुळे आता पुढचे काय पाऊल मुंबई पोलीस उचलतात, वाहतूक विभाग उचलते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये, परंतु अग्निशामक दल वेळेवर पोहोचल्यामुळे पुढची दुर्घटना टळली। निश्चित, धन्यवाद मनोज ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी पाहतोय। घटनास्थळी सध्या अग्निशमन दलाची गाडी आलेली आहे। अग्निशमन दलाचं पथक सध्या घटनास्थळी हजर झालेलं आहे।